Hello friends, if the elements of the matrix A are reciprocals of the elements of a matrix 1 omega omega square 1 omega square 1 omega, where omega is the complex cube root of unity. काय दिले गाईज त्यांनी सांगितले मॅट्रिक्स ए हा दिलेल्या मॅट्रिक्सचा रेसिप्रोकल आहे एलिमेंटचा. म्हणजे मॅट्रिक्स ए काय येईल गाईज? मॅट्रिक्स ए विल बी reciprocal of the given matrix. So it will be 1 reciprocal will be 1, omega reciprocal will be 1 by omega, omega square reciprocal will be 1 by omega square. Second matrix सुद्धा 1 by omega येईल, 1 by omega square 1 चा 1. आणि थर्ड काय येणार आहे? 1 by omega square 1 1 by omega. सो आपला गाईज हा डिझायर्ड मॅट्रिक्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा आपला आला डिझायर्ड मॅट्रिक्स ए. आता विचारले काय दिलेला मॅट्रिक्स हा आपला ए, तर त्याच्या रिलेटेड त्यांनी हे अजम्पशन्स दिलेत ऑप्शनमध्ये. ए इनवर्स इक्वल टू ए स्क्वेअर आहे का, ए इनवर्स इक्वल टू ए आहे का, ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का, ए इनवर्स एक्झिस्टच नाही करीत. आता ह्याच्यात दिलेल्या कंडिशनपैकी कोणती कंडिशन बरोबर आहे? सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ए इनवर्स सगळीकडे दिसतोय, म्हणजे काय आहे? डिटर्मिनंट त्याचा शुड नॉट बी इक्वल टू 0 पाहिजे, राईट. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचा डिटर्मिनंट चेक करूया. सो डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू फाइंड करा, काय येणार आहे? 1 in bracket 1 by omega square minus 1 by omega, inside the bracket will be 1 by omega square minus 1 by omega square plus 1 by omega square, inside the bracket will be 1 by omega upon 1 by omega to the power 4. ओके, आता हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचा डिटर्मिनंट येईल गाईज. खूप सिंपल आहे गाईज, लक्षात ठेवा. आता 1 ओमेगा स्क्वेअर येईल, राईट. सो हे तर 0 होणार आहे, कारण की सेम कॅन्सल आउट होऊन जाईल. इथं जर तुम्ही हे सॉल्व केलं तर तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए हा इक्वल टू 0 येणार आहे. त्याला सॉल्व करून पहा तुम्ही, तुमचा फायनल व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट शुड बी इक्वल टू 0. म्हणजेच काय? डिटर्मिनंट जर 0 असेल म्हणजेच तुमचा ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इनवर्स विल बी डज नॉट एक्झिस्ट. दॅट विल बी द कन्क्लुजन फॉर दिस क्वेश्चन. म्हणजेच विच ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन? फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. थँक यू.